हॅलो, मी प्रसाद पाठक. सोशल जीवीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ स्पेशल त्या लोकांसाठी, अनपढ लोकांसाठी. नाही, अनपढ म्हणजे तेवाले अनपढ नाही, जे बिचारे खरोखर शिकू शकले नाही तेवाले अनपढ नाही, सुशिक्षित अनपढ. हो, वेल एज्युकेटेड, यू नो, स्टँडर्ड सोसायटी, अगदी मी खूप शिकलोय, किंवा डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर, बिझनेसमॅन. येस, त्यांच्यासाठी मी आज अनपढ शब्द वापरतोय. सगळ्यांसाठी नाही, काही स्पेसिफिकसाठी. बघूया पुढे व्हिडिओमध्ये मी त्यांना अनपढ का म्हणतोय. तर आजचा व्हिडिओ स्पेशली त्या लोकांसाठी जे लोक स्वतःच्या पैशाचा विचार करत नाहीत, करिअरचा विचार करत नाहीत, थोड्याशा हव्यासेपोटी ते आपलं सगळं सर्वस्व गमून बसतात. तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची माहिती घेऊया. सो सगळ्यात पहिल्यांदा मला असं म्हणायचं की जगात फुकट काहीच भेटत नाही. नाही, एक गोष्ट भेटती ना, सल्ला. फुकटचा सल्ला भेटतो आपल्याला. सो तो जर सोडला तर जगामध्ये फुकट असं काहीच भेटत नाही. मग ऍटलिस्ट पैसा तरी भेटत नाही. कोणीतरी तुम्हाला येऊन बोलतं की मला आज 20,000 द्या, मी उद्या तुम्हाला त्याचे 50,000 करून देतो. तुम्ही आज मला 1,00,000 रुपये द्या, तुम्हाला मी त्याचे 2 आठवड्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यामध्ये 4-5 लाख करून देतो. म्हणजे हे असं आहे की आपण लगेच त्या गोष्टीला भुलतो. बरं ठीक आहे, तुम्ही शिकले नाहीत, तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये, तर एक वेळचं मी समजू शकतो. पण ज्या काही ह्या सगळ्या न्यूज आहेत, डॉक्टर, NDA अधिकारी, प्रोफेशनल, स्टुडंट, बिझनेसमॅन यासारखे जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, हे सुद्धा या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. मला याचंच नवल वाटतंय की अरे, एखादा माणूस रेस्टॉरंट चालवतोय, इतका मोठ्या प्रकारचा बिझनेस चालवतोय, तो 71 लाख रुपयाला गंडू शकतो. एक डॉक्टर आहे, आता डॉक्टरची तर समाजामध्ये खूप जास्त इज्जत असते, कारण डॉक्टर होण्यासाठी खूप एज्युकेशन घ्यावं लागतं, खूप मेहनत करावी लागते, असं मी ऐकलंय. सो एखाद्या डॉक्टरला कोणीतरी येऊन 1,30,00,000 रुपयाचा गंडा घालू शकतं. बरं, NDA मध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे की जो 8 वर्षापासून NDA मध्ये अधिकारी लेवलवरती काम करतोय, ऑफिसर आहे. त्या व्यक्तीला कोणीतरी 56 लाख रुपयाचा गंडा घालतोय. या गोष्टी ऐकताना मला असं वाटतंय की लिटरली शिकण्यापेक्षा अनपढ लोक तुमच्यापेक्षा लिटरली हुशार. म्हणून मी हा अनपढ जो शब्द वापरला ना, वेल एज्युकेटेड लोकांसाठी, तो यासाठीच की कुणीतरी तुम्हाला म्हणतंय की शेअर मार्केटमधून मी तुम्हाला जास्त परतावा देईल. ह्या गड्यानंतर त्याच्याकडचे 56 लाख कसे कसे घातले, त्यांनी त्याच्या आयुष्यातली सगळी सेव्हिंग, PF, सगळे बँक अकाउंट सगळे रिकामे केले. वरून लोन घेतलं, पाहुणे मंडळीकडून वगैरे उसने पैसे घेऊन, लोनचे पैसे घेऊन त्यांना तिथं लावले. अरे बाबा, तुझ्याकडे जर 56 लाख असतील तर सुखासुखी बँकेत ठेवून FD वरचं व्याज खात बसला असता ना घडी. पण नाही, हव्यास, हाव. सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे हाव. तर हाव माणसासाठी किती बेकार आहे ना, त्यासाठी कालच्या एका आर्टिकलमध्ये मी खूप छान गोष्ट वाचली. त्यामध्ये असं लिहिण्यात आलं की एका माणसाला असं सांगण्यात आलं की तू सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही एक प्रदक्षिणा पूर्ण करायची. तू जेवढ्या जमिनीवरून प्रदक्षिणा पूर्ण करशील तेवढी जमीन तुझी. तर दुसऱ्या दिवशी तो मनुष्य जो आहे तो त्या चालायला सुरुवात करतो. सुरुवातीला तो व्यवस्थित चालतो वगैरे, नंतर पळायला चालू करतो. दुपारपर्यंत तो एवढं अंतर पार करतो की त्याच्या 7 पिढ्या बसून खातील. पण त्याला एवढं सांगण्यात आलेलं असतं की प्रदक्षिणा कंप्लीट करायची, म्हणजे तुला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जाऊन वापस पण यायचंय. म्हणजे तू जेवढ्या काही जमिनीवर जाऊन वापस येशील तेवढी जमीन तुझी. तो हव्यासापोटी धावत राहतो. दुपार टळून जाते. जशी जशी दुपार टळेल तसं त्याला दम लागायला लागतो. पण त्याच्या त्या हाव जी असती मनामध्ये की अजून पाहिजे, त्या गोष्टीमध्ये तो हे विसरून जातो की आपल्याला वापस पण जायचंय. आणि त्या पुढे जाण्याच्या नादामध्ये तो एका लिमिटला एवढा दमतो, जमिनीवरती कोसळतो आणि शेवटी ऑफ. तर मला इथं एवढंच सांगायचं आहे की त्या गोष्टीप्रमाणे जी त्याची हाव होती, जर त्याला वेळीच जर जाणीव झाली असती की बस आपल्याला इतक्याच लेवलचं पाहिजे, आपल्याला एवढंच पाहिजे, तर कदाचित तो अजून पुढे गेला नसता. पण माणसाला हाव जी आहे ना, त्या हव्याच्या पोटी त्याचा जीव तर गेलाच गेला, आणि जेवढी जमीन तो चालला होता ती जमीन पण त्याला भेटली नाही. सेम तसंच आहे की हे जे शेअर मार्केटच्या फसवणुकीच्या घटना घडतायत, किंवा एक्स्ट्रा लोन तुम्हाला काहीतरी, किंवा एखादी वस्तू, एखादी जमीन, घर, पैसा, हे ऑनलाईन प्रकारचे जे काही गंडवागंडवी चालू आहे ना, यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच ते वाचावं लागणार आहे. कारण पहिलं कसं राहायचं की चोर घरामध्ये दार तोडून चोरी करण्यासाठी घरात यायचे, त्यावेळेस शेजारी पाजारी CCTV दिसायचं तरी. पण आता ऑनलाईन फसवणूक अशी झाली की ती तुम्हाला तुमचं स्वतःला सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जागरूक असणं गरजेचं आहे. तुमचे बँक अकाउंट डिटेल्स कोणासोबत शेअर नाही केले पाहिजे. तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट मंथली बेसिस किंवा जास्तीत जास्त क्वार्टरली तरी चेक करायला पाहिजे. 3 महिन्याला तुमच्या बँक पासबुकवरती एकदा नजर टाकायला पाहिजे की कुठले सस्पिशियस ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटमध्ये झालेत का. तुमचे UPI वॉलेट असतील, तुमचे क्रेडिट कार्ड असतील, तुमचे जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचे सोर्स आहेत ते सगळे वेल सिक्युअर्ड, वेल पासवर्ड, वेल मॅनेज्ड पाहिजे. तुमचे पासवर्ड तुम्ही कुठेही वही इकडं तिकडं लिहिलेले नसायला पाहिजेत.
होताल तुम्ही तुमचे जे क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे डिटेल्स आहेत ते फोटो काढून तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर नाही करायला पाहिजे. तुमचे जे काही घरातले वयस्कर व्यक्ती असतील, आई वडील आजी आजोबा, जर हे मोबाईल वापरत असतील आणि जर तुम्ही त्यांना UPI चालू करून दिलं असेलच तर त्यांना या गोष्टी सांगा की कुठल्याही अननोन मेसेजवरती क्लिक नाही करायला पाहिजे. किंवा कधी कधी फॉरेन मधून पण कॉल येतात की फिलिपिन्स वगैरे अशा नावाचे +90 +95 +92 किंवा +61 अशा प्रकारचे काही इंटरनॅशनल कॉल्स येतात. तर ते कॉल्स रिसिव्ह नाही करायला पाहिजे. अननोन मेसेजच्या कुठल्याही लिंकवरती क्लिक नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला कोणी येऊन सांगत असेल की तुम्ही आज 10,000 भरा, उद्या तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल वगैरे म्हणून, अशा कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. कष्टानं कमवलेले पैसे तेवढंच तुमच्या आयुष्यातलं खरं इन्कम आहे. कारण मला असं वाटतं की अशा प्रकारे थोडक्या कालावधीमध्ये जास्त श्रीमंत व्हायची जी हाव आहे ना, ती माणसाला सगळंच गमून बसायला भाग पडते. सो हा व्हिडिओ फक्त मी त्या लोकांसाठी शूट केला होता जे वेल एज्युकेटेड आहेत, जे चांगल्या पदावर काम करतायत किंवा जे खूप छान पैसे कमवत आहेत. तर त्यांनी त्यांची संपत्ती जी कमवली ती जपून ठेवण्याकडे लक्ष द्या, ना की त्याला अशा चुकीच्या मार्गानं किंवा आजची संपत्ती उद्या दुप्पट होईल, दुप्पटची तिप्पट होईल अशा प्रकारे तुम्ही तुमची आहे ती पण संपत्ती घालून बसताल. त्यामुळे आपल्या पैशाची काळजी आपणच घ्या. सो थोडे शब्द हार्श असतीलही कदाचित माझे, पण मला असं वाटतं की रोज रोज न्यूजपेपरला मी त्याच न्यूज ऐकून असं माझं डोकं कुठंतरी असं वाटलं की नाही, आज ह्यावरती व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. कारण अशिक्षित म्हणजे आपण म्हणतो ना, जे शिकले नाहीत, जे गरीब आहेत, ज्यांना या गोष्टीचा अवेअरनेस नाहीये, त्यांच्याकडून एक वेळेस मी समजू शकतो की अशा चुका होणं साहजिक आहे की बाबा गरिबी वाईट असते किंवा आपल्याला लवकर थोडंसं तरी आपलं ट्रॅकवरती लाईफ आणायचंय, रुटीनमध्ये आणायचं, म्हणून पैसे कमवण्यासाठी इतरत्र मार्ग आपण शोधू शकतो. पण जे ऑलरेडी वेल सेटल्ड आहेत, जे छान पैसे कमवत आहेत, जे आपलं डेली रुटीन भागू शकतात, त्या लोकांना पैशाची इतकी हाव का? त्यामुळे या गोष्टीचा थोडा विचार करा आणि आपला पैसा जपून ठेवा. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.